हेमंतला अनेक वर्ष महानगरपालिकेत कामाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर विकास कसा केला पाहिजे याची जाण ही हेमंतला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये एक सिनेमा निघाला होता ऍक्सिडेंटल पीएम। तसं मागच्या निवडणुकीत या कसबा मतदारसंघात एक ऍक्सिडेंटल आमदार तयार झाला आणि हा ऍक्सिडेंटल आमदार काम कमी आणि दंगे जास्त, काम कमी आणि नाटकं जास्त। मला तर असं वाटतं की या आमदाराला जर रंगभूमीवर नेलं असतं तर तो मी नव्हेच हे पात्र इतकं सुंदर या आमदारांनी केलं असतं। पण ठीक आहे, आपल्याला काही त्याच्यावर फार बोलायचं कारण नाहीये, एवढं बोलावं अशी परिस्थिती पण नाहीये। पण जी काही मागच्या काळामध्ये त्रुटी राहिली, चूक राहिली ती दुरुस्त करायची आहे आणि हेमंत सारखा एक अतिशय चांगला तरुण तडफदार, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की हेमंतने पडल्यानंतर लोक निराश होतात, पण गिरीश भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन एकही दिवस हेमंत घरी बसला नाही। दुसऱ्या दिवशी बाहेर पडला आणि लोकांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे आशीर्वाद मिळवले, लोकांची कामं केली आणि विशेषतः महानगरपालिकेचं गठन नसल्यामुळे छोट्या छोट्या समस्या होत्या त्या ऐकणारं कोणी नव्हतं, कारण आमदार कशात व्यस्त होता हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये। ती सगळी भूमिका या ठिकाणी हेमंतने भरून काढली आणि म्हणून मी आपल्याला हे सांगण्याकरता आलोय की आज आपल्या राज्यामध्ये जे सरकार आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये, पहिली 5 वर्ष बघा आणि आताची 2.5 वर्ष बघा, 7.5 वर्षामध्ये या सरकारने इतक्या वेगानं काम केलं आहे। आपलं सरकार हे गती आणि प्रगतीचं सरकार आहे। मध्ये 2.5 वर्षाचं स्थगितीचं सरकार होतं, आता गती आणि प्रगती ही आपल्याला पाहिजे आहे की स्थगिती आपल्याला पाहिजे आहे, हा विचार करून या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जायचं आहे। आज खरं म्हणजे इतक्या सगळ्या योजना मला सांगता येतील, मी सगळ्या योजना आपल्याला सांगणार नाही, काय परिवर्तन